अल्लाउद्दीन खिल्जीनं सांगितल्याप्रमाणे तो मलिक काफर महाराष्ट्रावरती चालून आला। त्यानं मराठ्यांची राजधानी देवगिरीवरती आक्रमण केलं। राजा शंकर देवराव हा देखील मराठ्यांच्या क्षत्रिय धर्माला साजेल असा त्या मलिक काफरशी लढत होता। रणदुदुंभी वाजू लागल्या, तलवारीवरती तलवारी भिडल्या, युद्ध जोशामध्ये आलं। शंकर देवरावाची सरशी होणार तोच महाराष्ट्राचा आभाळ काळवंडलं आणि राजा शंकर देवराव हा त्या मलिक काफरच्या तलवारीखाली आला आणि मारला गेला। शंकर देवरावाला मारल्यानंतर त्या मलिक काफरनं उरलेल्या सैन्याचा देखील फडशा पाडला आणि देवगिरी आपल्या ताब्यामध्ये घेतली। देवगिरी मलिक काफरच्या ताब्यामध्ये जाताच महाराष्ट्राचा तो गरुड ध्वज, मराठी राज्याचा तो भगवा ध्वज खाली उतरवण्यात आला। मराठ्यांची द्वारका बुडाली, मराठ्यांचं राज्य बुडालं। देवगिरी मलिक काफरच्या ताब्यामध्ये जाताच त्यानं त्या देवगिरी नगरामधली सर्व मंदिरं पाडली, मस्जिदी बांधल्या